नमस्कार, मी सुरेखा चनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथं 4 टक्समध्ये पॅडेड ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ह्याबद्दल सविस्तर माहितीसोबत बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर तोपर्यंत मी क्रॉस पट्टी आणि टक्स जोडून घेईस तोपर्यंत ही बाजूला ठेवते. त्याच्यानंतर हे पॅड कशा पद्धतीने अटॅच करायचं ते सुद्धा संपूर्ण माहितीसोबत इथं सांगितलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने स्टिचिंग आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करतात बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. सर्वात अगोदर मी टक्स टाकून घेते. 4 टक्सचा ब्लाऊज आहे त्यामुळं इथं 4 टक्स टाकून घेते. अस्तरला सेपरेट टक्स पकडून घ्यायचं आणि मेन फॅब्रिकला सुद्धा इथं टक्स पकडून घेते. आपण नेहमी अस्तर अटॅच करून त्याच्यानंतर टक्स पकडतो, पण हा ब्लाऊजला पॅड टाकायचा आहे त्यामुळं इथं मी अगोदर मेन फॅब्रिकला आणि अस्तरला सेपरेट अशा पद्धतीने मी इथं टक्स पकडून घेते. तर खूप सोप्या पद्धतीने टक्सची मार्कसुद्धा केली आहे आणि इथं टक्स पण पकडून दाखवते. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर ह्याच्या मध्यभाग काढलं. इथं 4 टक्स ब्लाऊज आहे. ह्या 4 टक्स कशा पद्धतीने काढायचं त्याबद्दल व्हिडिओ संपूर्ण माहितीसोबत माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे. त्यामुळं व्हिडिओ तो नक्की पहा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर अशा पद्धतीने मी इथं अस्तरवर अगोदर मापं टाकून घेतलेले आहे टक्सची. त्याच्यानंतर एकमेकावर इथं दोन्ही बाजूला सुद्धा इथं मी टक्सची मार्क उठवून घेते. त्याच्यानंतर मी मेन फॅब्रिकला सुद्धा इथं अशाच पद्धतीने करणार आहे. तर सेपरेट आपल्याला इथं अस्तर जोडायच्या अगोदरच टक्स पकडून घ्यायचा आहे. तर ती टक्सची मार्क मी ह्याच्यावर सुद्धा मेन फॅब्रिकवर सुद्धा मी उठवून घेतलं इथं अशा पद्धतीने. सरळ बाजू वरच्या बाजूला ठेवून उलटी बाजूला आपल्याला इथं टक्स टाकायची आहे ती. तर खूप पातळ आहे पीस, तरीसुद्धा मी कस्टमरला विचारलं तर पॅड टाकल्यावर ही दिसणार आहे वर, तर त्यांनी चालेल टाका म्हटलं. त्यांच्या आवडीप्रमाणेच मी इथं स्टिचिंग केलं आहे. तर अशा प्रमाणाने मी 4 टक्स टाकून घेते इथं. खूप सोप्या पद्धतीने आणि खूप फिनिशिंग आणि इथं ब्लाऊज तयार होईल. तुम्ही नक्की संपूर्ण शिलाई बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर व्हिडिओ स्किप करून बघितल्यानंतर काहीसुद्धा तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करताच बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्या. तर शिकायची जर इच्छा असली तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेगळी मापानुसार कटिंगची आणि स्टिचिंगची व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे ती. तुम्ही नक्की जाऊन ती व्हिडिओसुद्धा बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर इथं अशा प्रमाणाने मी अस्तरवर टक्स पकडून झालेले आहेत. तर इथं अशाच प्रमाणाने मी इथं मेन फॅब्रिकला सुद्धा इथं टक्स टाकून घेते. ही बाजूला ठेवते आणि ही मेन फॅब्रिकला सुद्धा मी टक्स पकडून घेते. खूप नाजूक कापड आहे आणि खूप पातळ आहे, तरीसुद्धा इथं मी टक्स पकडून दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने जर तुम्ही स्टिचिंग करायला शिकलं तर एकदम परफेक्टमध्ये ब्लाऊज स्टिचिंग करता येईल तुम्हाला पण. तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने उलटी बाजू वरच्या बाजूला ठेवलं आणि त्याच्यावर मी सव्वाची बाजू ठेवले. अशा प्रमाणाने 4 टक्स पकडून घेतल्यानंतरच मी इथं अटॅच करून घेते शोल्डर अस्तरला मेन फॅब्रिक आणि अस्तरला इथं अटॅच करून घेते. त्याच्या अगोदर इथं पिनं लावून घेते मी. खूप पातळ कापड आहे त्यामुळे इथं पिनाची खूप गरज आहे. पिनं लावून कडेने मी टिप मारून घेते आणि एका बाजूला मी इथं टिप मारणार नाही ह्या बाजूला, कारण आपल्याला पॅड टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तरी मी एका बाजूला शिलाई करणार नाही. बाकी सगळीकडे इथं मी टिप मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पॅड टाकून ब्लाऊज शिलाई केलं तर तुम्हाला नको वाटलं तर तुम्ही
इझिली काढू शकता तशा प्रमाणाने इथं मी स्टिचिंग करून दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. अजून एक ही पद्धत आहे ती पण मी नक्कीच शेअर करेन माझ्या चॅनलवर, कशा पद्धतीने अटॅच करायचं आहे पॅड म्हणून. आता इथं ओपन ठेवलं आहे. फिटिंगच्या लाईनपाशी मी अस्तर अटॅच केली नाही, कारण आपल्याला इथं पॅड घालायचं आहे त्यामुळं. आणि बाकी सगळीकडे इथं मी टिप मारून घेतलं आणि एक्स्ट्रा राहिलेलं कापड इथं कटिंग करून घेते मी. खूप सोप्या पद्धतीने माझे कटिंग आणि स्टिचिंगची व्हिडिओ आहेत. त्यामुळं तुम्हाला जर शिकायची इच्छा असली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत बघत तुम्ही कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा शिका. तर अशा प्रमाणाने इथं झालेलं आहे. तर आपल्याला इथं इझिली पॅड अटॅच करता येते, तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा इथं बाजू तयार करून घेतलेलं आहे. तर अशा प्रमाणाने मी तयार करून घेतल्यानंतर अगोदर मी हुक लूक पट्टी बनवून घेते आणि पायपिंगसुद्धा बनवून घेते. त्याच्यानंतरच मी इथं पॅड टाकून कशा पद्धतीने अटॅच करायचं ते सुद्धा इथं दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर क्रॉसपट्टी बघा मी समोरासमोर ठेवलेलं होतं. सव्वाची बाजूवर ठेवलं आहे, त्याच्यावर मी अस्तरची पट्टी टाकून अशा प्रमाणाने इथं जोडून घेते. तर अशा प्रमाणाने समोरच्या समोरच ठेवलं. खूप सोपी पद्धतीने सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या, त्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर इथं टीप मारून झाल्यावर दाब टीप घेते. तर ही दाब टीप मी अस्तरवरनं मारते, तुम्ही बघू शकता इथं. दुसरी क्रॉसपट्टीला सुद्धा मी अस्तरवरच दाब टीप घेते. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात यावे म्हणून मी इथं स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीने मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळं व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. अशा प्रमाणाने मी पुन्हा एकदा इथं वळवून आतमध्ये अस्तर टाकून वरच्या बाजूला मेन फॅब्रिकला मी इथं दाब टीप घेते. तर खूप सुंदर असं ब्लाऊज बसेल. तुम्हीसुद्धा अशा प्रमाणाने कटिंग करायला पण शिका व्हिडिओ बघून. आणि त्याचप्रमाणाने व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथं एक्स्ट्रा राहिलेला कापड मी इथं कटिंग करून घेते, तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने. दुसरीसुद्धा मी इथं क्रॉसपट्टी कटिंग करून घेते. एक्स्ट्रा असलं तरच कटिंग करावं. मेन फॅब्रिक थोडं जास्तच कटिंग करून घेतलेलं असतं मी. तर मधोमध इथं टाकून आपल्याला स्टिचिंग करा येतोय. त्याच्यानंतर अशा प्रमाणाने पट्टी जोडून घेऊ. पण मी असं न करता तर अशा प्रमाणाने न जोडता मी खूप फिनिशिंग सरकट इथं दाखवलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता मी क्रॉसपट्टी अटॅच करून घेते. त्याच्यानंतर हुकलूक पट्टी तयार करून घेते. त्याच्यानंतर पायपिंग बनवते. नंतर मी इथं पॅड कशा पद्धतीने टाकायचं आणि काय करायचं ते सुद्धा इथं सविस्तर माहितीसोबत दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा. आणि माझे जर व्हिडिओ आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका. तर इथं क्रॉसपट्टीवरून वळवून घेतलं आणि इथं खालच्या कडेने टीप मारून घेते. खूप सुंदर अशा फिनिशिंगमधनं ब्लाऊज तयार होतं. अशा प्रमाणाने जर तुम्ही स्टिचिंग करून बघितलास तर नक्की तुम्हाला कळेल. तर एका बाजूने असं ओढून घ्यायचं असतं. तर इथं पुढची बाजूची क्रॉसपट्टीसुद्धा जोडून झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथं. आणि एक्स्ट्रा राहिलेला कापड मी इथं कटिंग करून घेतलं आहे. आणि हुकलूक पट्टी कडे इथं सरळ एक टीप मारून घेते. ही टीप गरज नाही तरीसुद्धा मी इथं मारून घेतलेले आहे, कारण सरळ यावे म्हणून. तर दुसरीसुद्धा इथं मी त्याचप्रमाणे करून घेते. तर समोरासमोर ठेवलं आणि ही आपली लूकपट्टी म्हणजे हुकाची घरं बनवते ती पट्टी. आणि दुसरी हुक
हुक पट्टीला मी अस्तरचीच पट्टी घेतलेली आहे. अशा प्रमाणाने इथं अटॅच करून घेतलेला आहे मी. तुम्हाला जर सविस्तर कशा पद्धतीने अटॅच करायचं माहिती नसेल तर नक्की तुम्ही कमेंट करा. मी त्या कमेंट अनुसारानेच व्हिडिओ बनवीन. तर इथं पायपिंगसुद्धा मी इथं दाखवणार नाही, कारण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी पायपिंग कशा पद्धतीने करायचं भरपूर वेळा दाखवलेलं आहे. तुम्हाला बघायचं असलं तर ती चॅनलवर जाऊन तुम्ही पायपिंग कशा पद्धतीने करायचं म्हणून माझ्या व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर इथं पूर्ण झालेले आहे ब्लाऊज. आता आपल्याला इथं पॅड अटॅच करायचा आहे. तर अशा प्रमाणाने इथं एका बाजूला मी स्टिच केले नाही, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक मी इथं ओपन ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. इथून आतमध्ये अशा प्रमाणाने सेट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परफेक्ट बसून घ्यायचं असतं इथं. तर ही पातळ कापड आहे, तरीसुद्धा मी कस्टमरला सांगितलं असं दिसणार आहे तर चालेल का तुम्हाला म्हणून. तर त्या म्हटल्या चालेल आम्हाला, तुम्ही घालून शिवा, पॅड टाकून शिवा, शिलाई करा म्हणून सांगितलं होतं. त्यामुळं मी इथं पॅडेड ब्लाऊज तुमच्यापाशी शेअर करून घेतले कशा पद्धतीने इथं स्टिचिंग करायचं म्हणून. इथं बघा अशा प्रमाणाने कफ व्यवस्थित बसून घेऊन इथं आपल्याला खालच्या कडेला अस्तरला आणि त्या पॅडला इथं अटॅच करून घ्यायचं आहे. हात शिलाई शिलाईची सुई घेऊन आपल्याला असं इथं अशाच प्रमाणाने तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर ब्लाऊज स्टिचिंग होऊन तयार मिळाली. इथं एका वेळी तुम्हाला हा ब्लाऊज पॅड नको आहे तर तीसुद्धा फिटिंगच्या लाईनीपासून आपल्याला इथं काढतासुद्धा येतो. तर अशा प्रमाणाने पूर्ण टाका घालून पूर्णपणे इथं शिलाई घालते मी. आणि इथं तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने जोडून झालेलं आहे. खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊज बसलेला आहे. कस्टमर ऑलरेडी घेऊन ही गेलेला आहे ब्लाऊज आणि एकदम परफेक्ट त्यांना ब्लाऊज बसलेला आहे हा. तर अशा प्रमाणाने इथं कफ टाकून इथं मी ब्लाऊज स्टिचिंग केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं ब्लाऊज पीस खूपच पातळ आहे, त्यामुळे इथं कप दिसायला लागले. ती कॉटन जर तर आणि चांगला कापड असलं तर ती दिसणार सुद्धा नाही. तर चला इथं ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग झालेलं आहे समोरची बाजू. तर चला अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.